प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. यशया संदेष्टाच्या पुस्तकात 53व्या अध्यायातील 2ऱ्या वचनामध्ये असे लिहिले आहे, कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. यशया संदेष्टाने प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल भविष्य करताना अनेकदा रूपकांचा उपयोग केलेला आढळतो. मुख्यत्वे तो ख्रिस्ताचे अंकुर, कोंब व धुमारा अशा शब्दांत वर्णन करताना दिसतो. अंकुर जमिनीतून डोकावणाऱ्या वनस्पतीचा एक अत्यंत कोमल, मुलायम असा भाग असतो. अंकुर म्हणजेच आशेचा किरण असतो. तो जीवनाची आशा दाखवतो. यशया 11व्या अध्यायातील 1ल्या वचनात सांगतो, यशयाच्या बुंध्याला धुमारा फुटेल. तर 10व्या वचनात लिहितो, ध्वजवत उभारलेल्या यशयाच्या धुमाऱ्याला राष्ट्रे शरण येतील. यशयाचा धुमारा किंवा अंकुर कोण? यशाय म्हणजेच दाविदाचा पिता व प्रभू येशू ख्रिस्त दाविदाच्या घराण्यात जन्माला आला. म्हणूनच तो यशयाचा धुमारा किंवा यशयाचा अंकुर. बायबल सांगते, एका मनुष्याच्या पापामुळे म्हणजेच मूळ पुरुष आदामाच्या पापामुळे पाप जगात शिरले व पापाचा परिणाम हा झाला की मरण संपूर्ण मानवजातीवर अधिराज्य करू लागले. या पाप व मरणामुळे मनुष्याला आशा उरली नव्हती. अशावेळी आशेचा एक अंकुर या वृक्ष निराशेने ग्रासलेल्या जगात उगवला. तो सार्वकालिक जीवनाची आशा घेऊन आला. मनुष्याला पापक्षमा देण्यासाठी व त्याची मरणापासून सुटका व्हावी म्हणून पापविरहित असलेला प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर अर्पण झाला. तो 3ऱ्या दिवशी पराक्रमाने पुनरुत्थित झाला. आता जो कोणी त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो त्याला पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते. म्हणूनच त्याला वृक्षभूमीतील अंकुर असे म्हटले आहे. पापाच्या ओझ्याने व मरणाच्या भयाने आपण व्यथित झाला आहात का? चिंता सोडा, निराशा झटका, कारण आशेचा अंकुर अर्थात जीवनाची आशा असलेल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपणही सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी होऊ शकता. तसे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो.